नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी TCS IBPS पॅटर्नचे मॅथ अँड रिझनिंगचे क्वेश्चन बघत आहोत. हा पेपर तलाठीमध्ये झालेला आहे 2023ला आणि आजचा आपला पार्ट 17 नंबरचा आहे. तर चला टाइमपास न करता लगेच आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला बघा, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायातून संबंधित अक्षर जोडी निवडा. MZ आणि I फी त्याबरोबर या दोघांचा जो संबंध आहे का तो कोणत्या दोघांचा येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. आपण बघूयात M आणि I मध्ये काय फरक आहे, किंवा M आणि Z मध्ये पण बघू शकता. ठीक आहे, पहिले आपण M आणि I मध्ये बघूयात. 1 2 3 4 -4. नंतर Z आणि फी मध्ये बघा 1 2 3 4. इथे -4 होतं, इथे -4 होतंय. म्हणजेच काय आपल्याला पर्यायापैकी कोणत्या याच्यामध्ये -4 होतं हे आपल्याला चेक करावं लागेल. आपण जर का हा ऑप्शन घेतला तर बघा Y आणि U या ठिकाणी Y 1 2 3 4 इथे -4. नंतर L आणि H 1 2 3 4 इथे सुद्धा -4. म्हणजे बाकीचं ऑप्शन चेक करण्याची गरज नाही. ठीक आहे, उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4. पाहूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न या ठिकाणी खालील प्रश्नात 4 अक्षरजुळा दिल्या आहेत. मायनसच्या डावीकडे अक्षरे ही मायनसच्या उजवीकडील अक्षरांशी संबंधित आहे. त्याच तर्क नियमाआधारे 3 अक्षरजोड्या एकसमान आहेत. दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारा पर्याय निवडा. बघा M आणि H 1 2 3 4 5 -5. N आणि S 1 2 3 4 5. म्हणजे एका ठिकाणी प्लस होतं, एका ठिकाणी मायनस होतं. ठीक आहे, आता हा ऑप्शन बघूयात. YU 1 2 3 4 5 बरोबर 1 2 3 4 5. नंतर बघा A आणि E 1 2 3 4 इथे सुद्धा 4. ऑप्शन कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. बघा ही एक सिरीज दिलेली आहे. 730 714 734 क्वेश्चन मार्क 738 आणि 707. आपण यामधला फरक घेऊयात. ठीक आहे, बघा जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये 2 सिरीज आहेत. 730 आणि 734 याच्यामध्ये +4 होते, नंतर परत +4 आणि नंतर परत +4 होईल. बरोबर. आता इथे बघा 714 - 4 एकामध्ये प्लस होतं, एकामध्ये मायनस होते. इथे किती येणार मग? 710 -4 केले तर, आणि परत -4 केले तर 706 येतं. इथं कोणतं असणार आहे? 706. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. खाली दिलेले अक्षरे आणि चिन्हांची बनवलेली श्रृंखला लक्षात घ्या. अशी किती चिन्हे आहेत? बघा अशी किती चिन्हे आहेत ज्याच्या लगेचच नंतर कोणतेही चिन्ह नाही, म्हणजे इथे चिन्ह नसायला पाहिजे. ठीक आहे, आधी असलं तर चालेल. आता बघा पहिले आपण चिन्ह बघूयात. या ठिकाणी चिन्ह आहे, समोर चिन्ह नाही, म्हणजे 1 येईल. बघा इथे नाही येणार. हा 1 2, नंतर चिन्हाच्या नंतर हा 1 3. ठीक आहे, नंतर 4 आणि हा 1 5 येईल. त्याच्यानंतर बघा कुठेच नाहीये, म्हणजे उत्तर काय असणार आहे? 5. पाहूयात पुढचा प्रश्न. एक पद गहाळ असलेली एक मालिका आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा अचूक पर्याय निवडा. N O P Q नंतर काय येणार आहे? R. बघा या ठिकाणी N यांच्या नंतर O P Q R. नंतर आपण शेवटचा अक्षर चेक करूयात. आता S V S त्याच्यानंतर V, म्हणजे 2 अक्षर सोडलेले आहेत. S V नंतर Y, परत 2 अक्षर. आता 2 अक्षर सोडतील आणि B येईल. बरोबर, त्याच्यानंतर 2 अक्षर सोडतील आणि E येईल, आणि ही फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3.
बघा यामध्ये रिझनिंगचे क्वेश्चन खूप सोपे आहेत. मला वाटतं थोडंसं मॅथवरती फोकस केलं तर आपला फायदा होईल. तरी पण आपण बघूयात. बघा फी आणि टी, यामध्ये फी आणि टी मध्ये एक सोडलेला आहे. ठीक आहे. नंतर एफ डी, एफ आणि डी इथे सुद्धा मध्ये एक सोडलेला आहे. नंतर एल आणि जे, एल आणि जे इथे सुद्धा पण. नंतर वाय डब्ल्यू आणि इथे सुद्धा पण. पुढे आपण बघूयात डी बी, या ठिकाणी डी आहे आणि बी आहे. आता मायनसमध्ये चाललंय एन एल, एन एल आता सुद्धा. त्यानंतर टी आणि आर, या ठिकाणी टी आणि आर. नंतर डी आणि बी, या ठिकाणी डी आणि बी. हे सगळे बरोबर आहेत. आता आपण बघूयात हा बी वाय, या ठिकाणी बी वाय. बघा परत दोन घरं सोडलेत, यल आणि आय, या ठिकाणी यल आणि आय. परत दोन. नंतर आर आणि ओ, या ठिकाणी आर आणि ओ. परत दोन सोडले. नंतर एम आणि के, या ठिकाणी एम आणि के. इथे फक्त एक सोडलेला आहे, म्हणून गटात न बसणार पर्याय क्रमांक 4 असेल. पुढचा प्रश्न थोडंसं झूम करतो. बघा एक काम राजू एकट्याने 36 दिवसात पूर्ण करतो. राजू आहे आणि तो 36 दिवसामध्ये काम पूर्ण करतो. ओके. नंतर आणि तेच काम राज एकट्याने राजूला लागलेल्या कालावधीपेक्षा निम्म्या कालावधीत करतो. कोण? राज. त्याच्यापेक्षा निम्मा म्हणजे 18. दोघांचा आपण एलसीएम घेऊया. 36, 36 एक 36, 18 दोन्ही 36. नंतर त्या दोघांना एकत्र मिळून कामाचा 1 छेदस्थानी 4 भाग पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? बघा दोघांना मिळून आपण दोघांची बेरीज करूया. 3. टोटल वर्क आहे 36, 36 छेदस्थानी 3, 3 एक 3, 3 चौक 3 दोन्ही 6, 12 तास लागतील. बरोबर. आणि नंतर 1 छेदस्थानी 4 करायचं फक्त, म्हणजे 4 त्रिक 12, 3 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न. बघा खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. आपण काय करूयात, हा ऑप्शन घेऊयात कारण याचं उत्तर हेच आहे. ठीक आहे. आणि असे प्रश्न सोपे असतात. बघा +5 गुणाकाराच्या जागेवर प्लस घ्यायचं, प्लसच्या जागेवर गुणाकार घ्यायचं. इथे प्लस आहे म्हणून आपण गुणाकार घेऊयात 4. नंतर -6 भागाकारा 3, इथं गुणाकार आहे, इथे प्लस करा 1 आणि आपलं उत्तर 19 यायला पाहिजे. 5 चौक 20 वजा 3 एक 3, 3 दोन्ही 6 प्लस 1, 20 आणि 1 21, 21 वजा 2 बरोबर 19. म्हणजेच उत्तर 19 आलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य असेल. बघा पुढचा प्रश्न. बघा एक पद गहाळ असलेली एक मालिका दिलेली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणार अचूक पर्याय निवडा. PON M. बघा पीच्या नंतर ON M नंतर येणार एल सर्वांमध्ये कॉमन आहे. इकडचं एक अल्फाबेट कॉमन नाही म्हणून आपण शेवटचा नंबर बघूयात. SP, याच्या नंतर P. बघा 1 2 3 नंबरला आलाय. नंतर 1 2 3 नंबरला परत M आलाय. 1 2 3 परत J आलाय. नंतर 1 2 3 नंतर येणार G आणि G फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी संख्या निवडा. 110, 114, 122, 138, 170 आणि क्वेश्चन मार्क. बघा यामधला फरक घ्या. यामध्ये फरक आहे 4चा, नंतर बघा 8चा, नंतर 16चा. म्हणजे फरक हा दुपटीने वाढत चाललाय. इथे 4, 8, 16, इथे 32 आणि इथे 64 असणार. म्हणून 170 + 64 4 आणि हे 234. पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायातून संबंधित अक्षरे जोडी निवडा. NASF. ठीक आहे. बघा N आणि S चा संबंध जोडा. N आणि S 1 2 3 4 5 +5. नंतर A आणि F 1 2 3 4 5, म्हणजे +5 +5 होते. आता आपण हा ऑप्शन चेक करूयात. O आणि T 1 2 3 4 5. बघा इथे +5
नंतर बी आणि जी. या ठिकाणी बी आहे 1 2 3 4 5, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असेल. पाहूयात पुढचा प्रश्न. बघा सिलोलिझमवरती प्रश्न विचारलाय. या ठिकाणी काही टोकयंत्र शुभ्र आहेत. ठीक आहे, बघा मग काही टोकयंत्र शुभ्र आहेत. आता याच्यामध्ये काही टोकयंत्र, या ठिकाणी टोक आणि इथे बघा शुभ्र. ठीक आहे, नंतर सर्व हिरवे हे शुभ्र आहेत. सर्वच्या सर्व हिरवे हे शुभ्र आहेत, म्हणजेच काय, याच्यामध्ये येणार आहे ती डायग्राम. ओके, शुभ्रच्या मध्ये हिरवे येतील. हे बघा हिरवे, समजून घ्या आता तिथे हिरवे. ठीक आहे, नंतर बघा काही हिरवे हे टोकयंत्र नाहीत. बघा काही हिरवे हे टोकयंत्र नाहीत, बरोबर आहे, नाहीत. नंतर काही शुभ्र टोकयंत्र नाहीत. काही शुभ्र हे टोकयंत्र नाहीत. इथे आहेत पण इथे नाही दिले, म्हणून हे पण चुकीचं असणार. सर्व शुभ्र हिरवे आहेत. बघा सर्व शुभ्र हे हिरवे आहेत का नाही, म्हणून काय एकही पर्याय बरोबर नसेल. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. काही वर्ग शाळा आहेत. बघा या ठिकाणी काही वर्ग हे वर्ग आणि शाळा. ठीक आहे, आणि सर्व वर्ग शिक्षक आहेत. सर्वच्या सर्व वर्ग हे शिक्षक आहेत. बघा सर्वच्या सर्व वर्ग हे शिक्षक, त्याला शिक्षक नाव द्या. आता निष्कर्ष बघा. सर्व शिक्षक वर्ग आहेत. सर्वच्या सर्व शिक्षक हे वर्ग आहेत का नाही, हा ऑप्शन कटला. सर्व शाळा वर्ग आहेत. सर्व शाळा वर्ग आहेत का नाही, काही आहेत. सर्व शाळा शिक्षक आहेत. सर्वच्या सर्व शाळा शिक्षक आहेत का, काही आहेत. सर्व येणार नाही, म्हणून एकही तर्कसंगत नाही. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. आता सोपा प्रश्न आहे, इथे फक्त आता कॅल्क्युलेशन तर करायचं आहे. 117 छेदस्थानी 3 गुणिले कंसामध्ये 56 छेदस्थानी 21 हे व्यस्त होईल, म्हणजे गुणाकाराचं साइन येईल. 7 छेदस्थानी 8 प्लस 28 आणि 4. ठीक आहे, पहिला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल. 8 7 56 7 21 म्हणजे 3 छेदस्थानी 7 प्लस 28 छेदस्थानी 4 आणि इकडे गुणाकारामध्ये 117 छेदस्थानी 3. आता आपण पहिले गुणाकार करून घेऊयात. 3 त्रिक 9 राहिले 2, 3 9 27 परत 3 1 3 3 त्रिक 9 बरोबर. आता आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल. 3 7 91 प्लस 28 छेदस्थानी 4. 4 ने वरती भाग द्या. 4 7 28 91 प्लस 7 उत्तर असणार आहे 98. ओके, 98 उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. एक राजू, मला हा प्रश्न रिपीट झालाय. ठीक आहे, येस, हा प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी राजूला आपण 36 मानलं आणि त्याच्यानंतर राजला आपण 18 मानलं. दोघांचा एलसीएम घेऊन हा प्रश्न रिपीट झालाय. बघा पुढचा प्रश्न. 7,000 रुपयाची चक्रवाढ व्याजाने 6 माही गणना करून वार्षिक 20% दराने कर्जावर घेतले. 18 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती असेल. बघा 6 माही विचारलेला आहे. 6 माहीचा अर्थ काय असतो, जो दर असतो का,
दर हा निम्मा होत असतो आणि कालावधी हा दुप्पट होत असतो. म्हणून या ठिकाणी दर किती आहे 20%, 20%चा निम्मा 10%. कालावधी 18 महिने, 18 महिन्याचे डबल 36 महिने, 36 महिन्याला वर्षामध्ये करा 3 वर्ष. ठीक आहे. आणि आपल्याला रक्कम तर दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता सॉल्व्ह करू शकतो. बघा 7,000 10% दर हे झाला पहिल्या वर्षासाठी, हा झाला दुसऱ्या वर्षासाठी आणि हा झाला तिसऱ्या वर्षासाठी. आता इथे फक्त काटाकाटी करायची. 1 2 3 1 2 3 त्यानंतर 3 शून्यला हे 3 शून्य काढले. बघा मग 7 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे 11चा घन 1331. आता या ठिकाणी बघा 7 1 7 7 3 21 ला 1 हातचे आले 2, 7 1 21 आणि 2 22 सॉरी 21 आणि 2 23, 23 ला 3 हातचे आले 2, 7 1 7 7 आणि 2 9. ही झाली तुमची पूर्ण रास. आपल्याला काय विचारलं चक्रवाढ व्याज. मुद्दल किती होती 7,000 म्हणून 7,000 वजा 9,317 यांची वजाबाकी करा. उत्तर येईल 2317. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. जेव्हा एका संख्येला 136 ने भागले जाते तेव्हा बाकी 36 उरते. बघा एक संख्या आहे, आपण x म्हणून तिला 136 ने भाग द्यायचा आहे आणि बाकी आपली 36 उरते. ठीक आहे. तर त्याच संख्येला जर 17 ने भागले, कोणत्या संख्येला या संख्येला बघा x ला जर का 17 ने भागले तर बाकी किती उरेल. इकडे भागाकारात आहे, हे गुणाकारात जाणार. ठीक आहे. 136 आपण x काय म्हणलं 17 म्हणून 17 इथे येणार. आता आपण भाग देऊयात. आता या दोघांचा गुणाकार करत बसू नका. ठीक आहे. बघा या दोघांचा गुणाकार करण्याची गरज नाही. 17 1 17 17 2 34 बाकी राहिली 2 आणि 17 8 136 म्हणजे बाकी राहिली 0. बरोबर. इथे 0 आणि 2 बाकी कोणती राहणार आहे 2. पर्याय क्रमांक 3. या दोघांचा गुणाकार करून पण तुम्ही चेक करू शकता, पण दोघांचा गुणाकार करण्याची काही गरज नाही. तुम्ही एका एकाला पण सेपरेटली भाग देऊ शकता. बघा पुढचा प्रश्न. 120 ला 100 पेन्सिल विकल्यामुळे एका किरकोळ विक्रेत्याला 40% तोटा होतो. जर 20% नफा मिळवण्यासाठी त्याने किती पेन्सिली 180 रुपयाला विकल्या पाहिजे. बघा प्रश्न अगदी सोपा आहे. काय करायचं 120 म्हणते. ठीक आहे. 120 कंसामध्ये 40% तोटा म्हणजेच काय 1 छेदस्थानी 1 वजा 40 छेदस्थानी 100, कारण त्याला 40% तोटा होतो. याचं कॅल्क्युलेशन करा. 0 ला 0 कट 2 आणि 5 5 1 5 5 म्हणून 2 गेले 3 3 छेदस्थानी 5. इकडे भागाकारात. बरोबर. आता 120 भागाकाराची गुणाकार करा, हे व्यस्त होईल. 312 आणि 40 पंच 200 200 रुपये तुमची किंमत आली. ठीक आहे. आता पुढे काय म्हणतं 100 पेन्सिल. मग आपण प्रत्येक पेन्सिलची किंमत काढून घेऊयात. 200 छेदस्थानी 100 2 रुपये प्रत्येक याची आली. ओके. आता ते काय म्हणतं की 20% नफा, म्हणून या ठिकाणी 20 रुपये नफा म्हणजे 120 छेदस्थानी 100 किती येणार आहे 2.4. आपल्याला काय 180 पेन्सिली विकल्या तर त्याला किती रुपये काय होईल प्रॉफिट होईल. 20% नफा मिळवण्यासाठी त्याने किती पेन्सिली विकल्या पाहिजे. येस. आणि 180 रुपयाला विकल्या पाहिजे. मग 180 छेदस्थानी 2.4 करावं लागेल आपल्याला. बघा 180 छेदस्थानी 2.4 आणि भाग द्या. उत्तर येणार आहे 75. तर 75 पेन्सिली लागते. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. बघा रामने 3 प्रकारची सफरचंदे खरेदी केली. पहिल्या प्रकारची सफरचंदे 480 रुपये प्रति 8 kg दराने. बघा 480 छेदस्थानी 8 म्हणजेच किती 8 × 48 60 kg. नंतर 520 बघा दुसरं इक्वेशन 520 छेदस्थानी 13 छेदस्थानी 13 × 52 म्हणजे 40 kg. आणि नंतर 228 छेदस्थानी 4 4 7 28 70 kg. आपल्याला काय सांगितलं आता
त्याने तिन्ही प्रकारची खरेदी केली, तिन्ही प्रकारची, ठीक आहे. त्यांना 70 रुपये प्रति किलोने विकले. बघा तिन्ही पण 70ने, बरोबर. मग 7-21. जर त्याने सफरचंदाची सर्व प्रकारची समान खरेदी केली, आता सर्व प्रकारची म्हणते म्हणजे 60, 40 आणि 70 या सर्वांची बेरीज करा. 60 आणि 40 100 आणि हे 70 170. ही झाली तुमची खरेदी. नंतर ही झाली विक्री तुमची 210. आपल्याला काय विचारलंय तर नफ्याची टक्केवारी किती. आपण आता इथून इझिली काढू शकतो किंवा याचा रेशो घेतला तरी चालतो. 0 ला 0 कट करा. ही खरेदी किंमत आहे, ही विक्री किंमत आहे. मग खरेदी किंमत खाली असते, नंतर विक्री किंमत. 21 मधून 17 गेले, 4 गुणिले 100. 400 छेदस्थानी 17 करा, उत्तर येणार आहे 23.53% नफा, ठीक आहे. कारण की 170 ला खरेदी होती आणि 210 ला विकली म्हणजे त्याला नफा झाला. सोपा आहे. बघूयात पुढचा प्रश्न. 5,500 रुपयाची रक्कम सरळ व्याजाने वार्षिक 5% दराने किती कालावधीत 6,600 रुपये होईल. बघा सरळ व्याज. सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेदस्थानी 100. मुद्दल या ठिकाणी 5,500, कालावधी दर आहे 5% आणि कालावधी आपण x मानूयात, छेदस्थानी 100. आता इकडे व्याज किती होतं बघा, ही तुमची रास झाली. मग व्याज किती असणार आहे, मुद्दलमधून रास वजा करावं लागेल, 1100 रुपये तुमचं व्याज असेल. हे भागाकारातले इकडे गुणाकारात येणार. आता इथून कट करू शकता तुम्ही. 2 0 ला 2 0 कट. 11 1 11, 11 5 55, 5 5 25, 25x बरोबर 100, 25 चौक 100. x बरोबर काय येणार 4. मग x आपण काय म्हणला कालावधी, मग कालावधी काय असेल 4 वर्षाचा. पर्याय क्रमांक 1. बघा खूप डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही, मला वाटतं थोडं शॉर्ट ट्रिकने गेलं तर आपलं फायदा होईल. एक रेल्वे गाडी 50 किमी वेगाने 625 मीटरचे अंतर पार करण्यासाठी तिला किती वेळ लागेल. बघा सेकंद जर जर वेळ विचारला वेळ, तर तुम्हाला 18 छेदस्थानी 5 ने गुणाकार करावा लागतो. अंतर विचारलं तर 5 छेदस्थानी 18. या दोन्ही गोष्टी लक्षात असेल ना, कुठलाही फॉर्म्युला यूज करण्याची गरज नाही. म्हणून 625 छेदस्थानी 50 काय विचारले सेकंद, म्हणजेच काय 18 छेदस्थानी 5. आता बघा 5 ने भाग द्या, ठीक आहे, किंवा डायरेक्ट जर दिला तरी चालतो. 5 1 5, 5 2 10, 5 5 25, 5 10 50. आता परत 5 ने द्या, इथे भाग जातो 25 चा. 5 2 10, 5 5 25, 2 ने इकडे द्या, 92 18, 9 5 45. 45 सेकंद लागतील. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. 13 खेळाडू आहेत आणि त्यांची सरासरी 30 आहे, म्हणजे यांचा गुणाकार करावा लागेल. यांचा गुणाकार किती येणार आहे 13 39, म्हणजेच 390. बघा 390. आणि प्रशिक्षण वाढे म्हणजे 13 चे 14 झाले तेव्हा 1.8 वर्षांनी वाढते, म्हणजे याच्यामध्ये ऍड करावं लागेल. पहिले 30 हा 31.8 होईल. आता 14 गुणिले किती करायचं आपल्याला 31.8. जर यांचा गुणाकार केला तर काय येणार आहे बघा 445.2. आपण यांची वजाबाकी करूयात. आता 445.2 वजा 390. ठीक आहे, त्यांची वजाबाकी करा, उत्तर येणार आहे 55.2 kg. पर्याय क्रमांक 2. पाहूयात पुढचा प्रश्न. जर एका टाकीस जे आणि टी दोन्ही तोट्या 120 मिनिटात आणि 144 मिनिटात भरू शकतात. बघा हा जे आहे जो 120 मिनिटात आणि हा टी आहे 144 मिनिटात, आणि झेड हा निर्गम तोटी सुरू केली आणि सर्व तोट्या मिळून 240 सर्वच्या सर्व, म्हणजेच काय जे प्लस टी प्लस झेड हे सर्व मिळून 240. आपल्याला काय विचारलंय मग झेड किती वेळा भरेल. झेड बरोबर क्वेश्चन मार्क. सर्वांचा एलसीएम घ्या. 720 0 0 कट करा, 12 72. ठीक आहे, 144 याला भाग द्या, 5चा भाग जातो.
हा शून्य कट करा, 24 त्रिक 72. बघा जे आणि टी, ठीक आहे, जे आणि टी, जे बरोबर आहे 6 किंवा या ठिकाणी लिहूया जे प्लस टी बरोबर आणि प्लस झेड. त्या ठिकाणी जे बरोबर 6 आहे, टी बरोबर 5 आहे, आपल्याला झेड काढायचं आहे. या दोघांची बेरीज करा, किती येणार आहे 11. 11 मधून 3 वजा करावं लागेल कारण तिघांचं आहे. किती येणार 11 - 3, 11 - 3 9 बरोबर. सॉरी 8 येईल. 11 वजा 3 8. आता हे कोणाला करायचे झेड, टोटल वर किती 720 छेदस्थानी 8 90 मिळेल, त्याला भाग द्यायचा आहे. बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे एक व्यक्ती एल अंतर हे 12 तासात पार करू शकतो, त्याचा वेग 10 मीटर पर सेकंद वाढवतो. बघा पहिले याचा कन्वर्ट करून घ्या. 10 गुणिले किती करावं लागेल आपल्याला 18 छेदस्थानी 5, 5 दुनी 10, 8 दुनी 36 किलोमीटर. ओके. आता एल हे अंतर 12 तासात, एल छेदस्थानी 12 आणि तितकंच अंतर 8 तासात, म्हणजेच काय एल छेदस्थानी 8 आणि टोटल किती आहे 36. बघा 8 एल आणि 12 एल यांची वजाबाकी केली तर 4 एल येईल, 12 96 बरोबर 36. भागाकारातले गुणाकारात जातील 96 छेदस्थानी 4, 4 9 36. आता यांचा गुणाकार करा, 9 सकी 54 ला 4, सॉरी 54 ला 4, हा 4 5, 9 9 81 81 5 86. टोटल डिस्टन्स किती झालं, टोटल डिस्टन्स झाला बघा 864 बरोबर. 864 डिस्टन्स झालं. आता आपल्याला काय काढायचं आहे, आपण वेग काढूयात. म्हणजे टोटल एक सेकंड बघा डिस्टन्स किती होतं 864, याला आपल्याला 12 तासाने भाग द्यावा लागेल म्हणजे आपल्याला वेग निघेल. 12 1 12, 12 7 84, 12 7 84 राहिले 2, 12 2 24, 72 किलोमीटर. आपल्याला काय विचारलंय, एलचे मूल्य 760 किलोमीटर आहे. 760 आहे का नाही, 864 आहे, म्हणजे हा चुकीचा असणार आहे. आणि त्याचा मूळ वेग 72 आहे. यस 72 आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 72, म्हणून फक्त केवळ 2 बरोबर, पर्याय क्रमांक 1. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. बघा दोघांचा गुणाकार करा पहिले, किती येणार आहे 16चा वर्ग करा 256, 2 घरानंतर पॉईंट द्या, प्लस 15चा वर्ग 225, परत पॉईंट द्या 2 घरानंतर, वजा 4.8 बरोबर. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे 256 वजा, सॉरी पहिले प्लस प्लसची बेरीज करून घेऊया. 256 या ठिकाणी 256 प्लस, जर तुम्ही 2.25 केलं तर उत्तर किती येतं बघा 4 आणि 56 म्हणजे ते 81, हा 4.81 वजा 4.8. आता 4.8 म्हणजे 4.80 असतं, एवढं तर माहिती असेल. ठीक आहे, यांची वजाबाकी करा. वजाबाकी किती येणार आहे 0.01. आता इथे लिहून दाखवतो, पुरामानुसार मास्तराला वजाबाकी येत नाही. बघा 4.81, ठीक आहे, 1 0 आणि 0, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, थँक्यू. आज थोडंसं फास्टमध्ये झालं काही कारणामुळं, कारण की वेळच भेटत नाही रेकॉर्ड करण्यासाठी, तरी पण मी केण्याचा प्रयत्न करा. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.